इयत्ता 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आपण. हा 6वा व्हिडिओ आहे फायनल अकाउंट या टॉपिकवर. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आपल्या चालू आहेत. आपण डायरेक्टली मागच्या ज्या ॲडजस्टमेंट आहे त्याच्या पुढच्या भागावर येऊयात. मागच्या वेळी आपण अनरेकॉर्डेड परचेस ही ॲडजस्टमेंट शेवटी पाहिली होती. आता मी पुढची ॲडजस्टमेंट घेणार आहे. ती आहे बिल्स रिसिबल डिसऑनर बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बिल्स रिसिबल जे आहे त्याची रक्कम डिसऑनर झाली. ठीक आहे, एक विशिष्ट बिल होतं ते डिसऑनर झालं. ड्रॉईंगनी पैसे दिलेले नाहीत. तर बिल्स रिसिबल असेट साईडला जे लिहिले जातील त्यातून बिल्स रिसिबल डिसऑनर काय करणार आहे तुम्ही लेस करणार आहे. ठीक आहे, बिल्स रिसिबल मधून जे डिसऑनर झालेल्या बिलाची रक्कम आहे ती तुम्ही लेस करणार आहे असेट साईडमधून. आणि सेम बॅलन्स शीटमध्ये डेटर्समध्ये डिसऑनर झालेल्या बिलाची रक्कम काय करायची आहे ऍड करायची आहे. ठीक आहे, इनर कॉलममध्ये इथे येलो मार्किंग केलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सो बिल्स रिसिबल डिसऑनर याची एंट्री कशी करणार तुम्ही, किंवा ड्युअल पेस्टिंग डबल पोस्टिंग कसं करणार. असेट साईडलाच बिल्स रिसिबल मधून लेस बॅलन्स शीटच्या असेट साईडमध्ये आणि डेटर्समध्ये ऍड करणार आहे आपण बिल्स रिसिबल डिसऑनरची रक्कम. ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट आहे. पुढे चालूयात. सिमिलरली बिल्स पेबल जर डिसऑनरची ऍडजस्टमेंट दिली तर बिल्स पेबल मधून लेस करायचे बिल्स पेबल डिसऑनर आणि क्रेडिटर्स मध्ये काय करायचे लायबिलिटी साईडला ऍड करायचे. ठीक आहे, कॅन यू सी ऑन द स्क्रीन प्रॉपरली. येस. सो बिल्स पेबल मधून बिल्स पेबल डिसऑनर काय करावं लागतील लेस करावं लागतील इनर कॉलम मधून. आणि क्रेडिटर्स मध्ये बिल्स पेबल डिसऑनर काय करणार मी ऍड करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि वरती लेस करून आउटर कॉलमला टोटल घेतलेली आहे, इथे खाली ऍड करून आउटर कॉलमला टोटल घेतलेली आहे. सो बिल्स रिसिबल डिसऑनर बिल्स पेबल डिसऑनर ह्या ऍडजस्टमेंट कधीतरी चुकून पेपरला विचारल्या जातं, त्याची तयारी असली पाहिजे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याचं आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं वर्किंग नोट तयार करून. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल तुमचा बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे तुम्ही दाखवणाऱ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे, आणि सेकंड इफेक्ट जाणार आहे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू द पार्टनर. ठीक आहे, दोन्ही पार्टनर असतील तर दोन पार्टनरच्या अमाऊंट येणार. एक पार्टनर असेल तर एकच पार्टनरच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये किंवा कॉलममध्ये ते लिहिलं जाईल. पुढे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे बिझनेसचा इन्कम आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे कुठे जाणार आहे क्रेडिट साईडला जाणार आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सचा सेकंड इफेक्ट तो आपल्याला कुठे दाखवायचा आहे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. हे एक लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती परिणाम होणार आहेत टू इफेक्ट्स, त्यामुळे आपण हे दोन इफेक्ट दाखवतोय आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतोय. त्यानंतर दिलंय कॅपिटल एक्सपेंडिचर समटाइम्स आर इन्क्लुडेड इन द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल वेजेस पेड फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी ॲडेड टू द वेजेस. तुम्ही मशीनसाठी वेजेस दिलं पण ते चुकून कुठे ऍड झालंय वेजेसच्या रकमेमध्ये ऍड झाले, तर मग वेजेसच्या रकमेमधून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटमधून काय करा लेस करा वेजेस पेड फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. अशी मजुरी जी मशीनसाठी दिलेली आहे ती नॉर्मल वेजेसमध्ये जर ऍड झाली असेल तर तिथून काय करायची आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटमधून लेस करायची आहे. कारण मशीनवरचं जे वेजेस दिलेलं असतं ते मशीनच्या किमतीमध्ये काय होतं कॅपिटलाइज केलं जातं, ऍड करावं लागेल, ॲडिशन करावी लागेल. मशिनरीला बॅलन्स शीट असेटमध्ये वेजेस पेड फॉर द परचेस ऑफ मशिनरी इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी हे काय होणार आहे मशीनच्या किमतीमध्ये ऍड होणार आहे बॅलन्स शीट असेटला. म्हणजे वेजेस फॉर इन्स्टॉलेशन मशिनरी ट्रेडिंगच्या डेबिटमधल्या वेजेसमधून लेस, पण बॅलन्स शीटच्या असेटमधल्या मशिनरीमध्ये ऍड केलं जाणार आहे. ठीक आहे, कॅपिटलायझेशन झालंय त्या वेजेसचं. पुढचं असं दिलंय की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. कधी कधी असं होतं की तुम्ही उदाहरण दिलंय, इथे पहा जरा वरती एक उदाहरण दिलंय एक्झाम्पल परचेस ऑफ गुड्स रॉंगली ॲडेड टू द परचेस ऑफ. तुम्ही माल खरेदी केलं पण ते कुठे ऍड झालंय तुमच्याकडून चुकून मशिनरी अकाउंटला ऍड झालंय. माल खरेदी केल्याची रक्कम कुठे ऍड झाली आहे मशिनरी अकाउंटला ऍड झाली आहे.
सो यू हॅव परचेस्ड नॉर्मल गुड्स, तुम्ही खरेदी केली मालाची, असेट नाही खरेदी केली पण त्याची रक्कम असेटमध्ये ऍड झाली. तर मग मशीनच्या किमतीमध्ये असेटमधून काय करा, ती रक्कम लेस करा, कारण ती चुकून ऍड झाली. लेस परचेस ऑफ गुड्स रॉंगली ॲडेड इन द असेट विच इज मशिनरी. आणि परचेसमध्ये मात्र ही रक्कम योग्य पद्धतीने काय करा, ऍड करून दाखवा, कारण ती तिथे ऍड झाली पाहिजे होती, ती नव्हती झाली, आता तुम्ही करताय ऍड. ठीक आहे. या सगळ्या रेक्टिफिकेशन इफेक्ट आहेत, लक्षात घ्या. दुरुस्ती करतो ना आपण, त्याचे इफेक्ट येते. पुढची एंट्री आहे कमिशन पेएबल टू द पार्टनर. पेएबल म्हणजे देणं लागणे. सगळ्यात आधी हा बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे आपण याला लिहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कमिशन पेएबल टू पार्टनर. पेएबल देणं लागणे, देणं लागणे म्हणजे लायबिलिटी. मग दुसरा इफेक्ट कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी जाणार. मग आपण म्हणणार कमिशन पेएबल टू पार्टनर, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दुसरा इफेक्ट जाणार. पहिला इफेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, दुसरा इफेक्ट लायबिलिटी आहे म्हणून कुठे, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला जाणार आहे. त्या पुढचा एक्सपेन्स आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ द पार्टनर. तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स दिलेले असतील त्यामध्ये काही खाजगी ट्रॅव्हलिंगचे खर्च इन्क्लूड झाले चुकून पार्टनरचे, तर ते लेस करा. कारण तुम्ही याला काय म्हणून दाखवणार आहात, त्या खाजगी खर्चाला ड्रॉइंग्स पार्टनरचं. त्यामुळे पार्टनरचे जे ट्रॅव्हलिंगचे पर्सनल एक्सपेन्सेस आहे, जे बिझनेसच्या एक्सपेन्समध्ये ॲड झाले, ते लेस करावे लागतील. ठीक आहे. त्यामुळे हे इथून लेस करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमधून, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्समधून पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ द पार्टनर, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ द पार्टनर विल बी डिडक्टेड. आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला इथे दाखवायचा. टू ड्रॉइंग्स आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं मी पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कोणाचं, ते आपल्याला माहिती आहे, पार्टनरचं. ठीक आहे. हे दोन इफेक्ट करावे लागतील. पुढे म्हटलंय वेन गुडविल ऑर शॉप फिटिंग्स ऑर पेटंट रिटर्न ऑफ, म्हणजे इंटँजिबल असेट राईट ऑफ जर केले असतील तर त्याची एंट्री कशी दिसणार. इंटँजिबल असेट राईट ऑफ केले असतील तर, इंटेंजिबल असेट राईट ऑफ केले असतील तर गुडविल, शॉप फिटिंग्स किंवा पेटंट ह्यामधून राईट ऑफ केलेली रक्कम, कमी केलेली रक्कम काय करायची, मायनस करून दाखवायची आहे. ती कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायची. ठीक आहे. इंटँजिबल असेट्स कधी कधी गणितात सांगतात की राईट ऑफ करा म्हणजे त्याची रक्कम लेस करा, असं असतं अर्थ त्याचा. तर इथं म्हणायचं लेस अमाऊंट रिटर्न ऑफ टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि मग त्याचा सेकंड इफेक्ट जाणार लेस केलेल्या अमाऊंटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं टू गुडविल, शॉप फिटिंग्स, पेटंट रिटर्न ऑफ. हा एक प्रकारचा लॉस आहे, इनटँजिबल असेट्सला झालेला लॉस आहे. त्यामुळे सेकंड इफेक्ट दाखवला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे बघा पी एफच्या 4 महत्वाच्या ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग दाखवलंय मुद्दाम मी. पी एफ कॉन्ट्रीब्युशन हा बिझनेसमनचा एक्सपेन्स आहे, येणार कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात सगळ्याचे सगळे आयटम्स. प्रोव्हिडंट फंड ही लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा. त्यामध्ये इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं ते काय करणार आहे, ऍड करून दाखवणार आहे. सेपरेट लिहिलं तरी चुकत नाही, शक्यतो काय करा, इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हे काय कराल, ऍड करा. इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट लायबिलिटी, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट लायबिलिटी, इन माफ करा, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेट आणि प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन एक्सपेन्स. ठीक आहे. 4 ऍडजस्टमेंट आहे, 4 ऍडजस्टमेंटची आपली तयारी झाली पाहिजे छानपैकी. ठीक है, चले आगे. यस, 1 minute, just trying to get the highlight again. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेट आहे, असेट साईडला दाखवा. आणि इंटरेस्ट जे आहे त्यावरचं ती लायबिलिटी देणं बाकी आहे. आणि नुसतं प्रोव्हिडंट फंडची रक्कम ती पण देणं बाकी, ती पण लायबिलिटी आहे. आणि प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन ते बिझनेसमनचं एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आला. या 4ही ऍडजस्टमेंट कधी कधी एकाच गणितात एक सोबत विचारल्या जातात, त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. आणि वेगळ्या विचारल्या तरी कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ही ऍडजस्टमेंट पाठच करायची. ठीक आहे. कॅपिटल रिसिट्स इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे काय, तर तुम्ही मशीन विकली, जस्ट मिनिट, हे ऍडजस्टमेंट म्हणजे थोडंसं ना, कॅपिटल रिसिट्स इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू इन्कम म्हटलंय, माफ करा, रिसिट नाही, इन्कम.
तुमच्या सेलमध्ये चुकून मशीन विकल्याची रक्कम काय झाली आहे, ऍड झालेली आहे. ती सेलमधून काय करावी लागेल, लेस करावी लागेल. लेस फ्रॉम द लेस सेल ऑफ मशिनरी असं म्हणा त्याला. लेस सेल ऑफ मशिनरी. सेकंड इफेक्ट, मशिनरीच्या किमतीतून देखील असेट साईडला सेल ऑफ मशिनरी काय करावं लागेल, लेस करावं लागेल, कारण ती ह्यापूर्वी ती लेस झालेली नव्हती. ही खूप वेगळी आणि महत्वाची ऍडजस्टमेंट, पेपरला क्वचित विचारलं जाऊ शकतं. पुढे हिडन ऍडजस्टमेंट आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ही ऍडजस्टमेंट पुन्हा नीट बघा. काय दिलंय, कॅपिटल रिसिव्ह म्हणजे भांडवली स्वरूपाची मिळकत, म्हणजे मशीन विकल्याची रक्कम सेलमध्ये चुकून ऍड झाली होती, ती सेलमधून लेस केली आहे. आणि ऍक्च्युअली कुठून लेस व्हायला पाहिजे होती, मशीनमधून, म्हणून मशीनमधून देखील ती रक्कम काय केली आहे, लेस केली आहे. अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट, ट्रिकी ऍडजस्टमेंट म्हणतो मी याला, या पेपरला विचारल्या जातात. हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचा व्हिडिओ असेल तो, त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे हिडन ऍडजस्टमेंट. ठीक आहे. तुम्हाला काही अभ्यास करताना शंका येत असतील, माझा स्लाईडवर मोबाईल क्रमांक दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. फक्त सांगा की तुम्ही कुठून मला कनेक्ट होत आहे, तुमचा प्रश्न नक्की काय आहे, आणि अगदी थोडक्यात प्रश्न विचारा, म्हणजे मला उत्तर देता येईल. थँक्यू.